विजय झालेला आहे। परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी राजेश विटेकर इच्छुक होते, मात्र त्या ठिकाणी ऐनवेळी महादेव जानकर यांना उमेदवारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या माध्यमातून देण्यात आली आणि उमेदवारी दिल्यानंतर त्यानंतर आता राजेश विटेकर यांना मात्र विधान परिषदेची संधी देण्यात आली। राजेश विटेकर हे आता विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर यांचा विजय झालेला आहे। त्यामुळे आणखीन एक विजयाची अपडेट समोर येत आहे। राजेश विटेकर विजय झाले आहेत, त्यामुळे महायुतीचे अद्याप तरी जे निकाल हाता येत आहेत त्यामुळे महायुतीचा विजय पाहायला मिळत आहे। विधान परिषद निवडणुकीत शिवाजीराव गर्जे यांचा देखील विजय झालाय। महायुति के सारे उम्मीदवार वहाँ पे चुन के आ जाएंगे। क्रॉस वोटिंग हुई आपको लगता है? देखेंगे, अभी देखेंगे जब पूरी जानकारी हो जाएगी तब पता चलेगा क्या हो रहा है। भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। आता राष्ट्रवादीचे 2 उमेदवार उंबरठ्यावर आहेत, मात्र उंबरठ्यावरती नाही, तो उंबरठा ओलांडलाय। उंबरठा ओलांडून आम्ही 4 पावलं आत गेलो। शिवसेनेचे उमेदवार कुठे त्यांना अद्याप आकडा जो आहे तो काढता येत नाहीये, त्यांना मतदान सुरू झालंय। 23-24 यस। अदृश्य शक्ती कोणती होती ज्यामुळे महायुतीला मदत मिळाली? अशा खूप अदृश्य शक्ती आहेत ज्या नेहमीच आम्हाला मदत करत राहतील। पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल। ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती, ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवली। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत ते आम्हाला प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे। जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्की त्या ठिकाणी दाखवलेली आहे। मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे, दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जी आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्ताने मी व्यक्त करतो। यस, दादा है। ये तो जीप हमारी को भी बहुत सारी बड़ी हो गई है। सारे लोग कहते थे, कहीं ने आज भाषा भी की थी, गरजेल तो पडेल काय, गरजे पडेल काय। आता असं आहे की या सगळ्या जे काय असताना त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं। मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतोय। जयंत पाटील यांना वारंवार मित्रत्वाच्या नात्याने निवडून येताना पाहायला मिळत होतं, मात्र आता त्यांना 8च मतं मिळालेली आहेत। नक्कीच मिळतील, बघा अजून संपायचं आहे ना, होतील। लेट अस वेट फॉर सम टाइम। थँक्यू। त्यानंतर महत्वाच्या 3 अपडेट येत आहेत। अमित गोरखे यांचा विजय झालाय, काँग्रेसचं खातं उघडलंय। प्रज्ञा सातव यांचा विजय झालाय, शिवसेनेचंही खातं उघडलंय। भावना गवळी यांचा देखील विजय झालेला आहे। भाजपच्या आतापर्यंत 4 उमेदवार विजय झाले आहेत, पंकजा मुंडे, त्यानंतर अमित गोरखे, परिणय फुके आणि योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मात्र 2 उमेदवार विजय झाले आहेत। राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे या 2 उमेदवारांचा विजय झालेला आहे। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या देखील विजय झालेल्या आहेत। शिवसेनेकडून सुद्धा भावना गवळी यांचा विजय झालेला आहे, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव विजय झालेत। त्यामुळे आता शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील जे आहेत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार, ते मात्र सध्या केवळ 8 मतावरती पाहायला मिळत आहेत। भावना गवळी यांचा देखील विजय झालेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाने मात्र विधान परिषद निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे। राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे या 2 उमेदवारांचा विजय झालेला आहे। भाजपला देखील चांगलं यश मिळालंय। परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांचा विजय झाला। त्यामुळे भाजपच्या माध्यमातून सध्या सदाभाऊ खोत यांच्याबाबत मात्र पूर्णपणे अपडेट नाही। सदाभाऊ खोत सध्या 14 मतावरती आहेत। शिवसेनेकडून कृपाल तुमाणे आणि भावना गवळी या उमेदवार आहेत, त्यात भावना गवळी यांचा विजय झालाय। कृपाल तुमाणे यांच्याबाबत सध्या अपडेट्स आपण घेतोय। मिलिंद नार्वेकर मात्र आता 22 मतावरती आहेत। जयंत पाटील सध्या 8 मतावरती आहेत। योगेश टिळेकर हे विजयी, अमित गोरखे विजयी, शिवाजी गर्जे विजयी। त्यामुळे उर्वरित निकालात संदर्भात नेमक्या काय अपडेट येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मेरी जानकारी है कि हमारे दोनों उम्मीदवारों को 23 या 24 वोट वहाँ पे मिल गए हैं। आई एम वेरी प्रेटी कॉन्फिडेंट दैट आवर 2 महायुति के सारे
उम्मीदवार वहाँ पे चुन के आ क्या जाएंगे। क्रॉस वोटिंग हुई आपको लगता है? देखेंगे, अभी देखेंगे जब पूरी जानकारी हो जाएगी तब पता चलेगा क्या हो रहा है. उंबरठ्यावरती नाही, तो उंबरठा ओलांडलाय. उंबरठा ओलांडून आम्ही 4 पावलं आत गेलो. तर शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार आहेत, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा मात्र पराभव आता अटळ दिसतोय. कारण जयंत पाटील अद्याप केवळ 8 मतावर